असतात ना मामाच्या पाठीमाग गोष्ट बरोबर आहे. बरं आता ज्याचे लग्न झाले नाही अशी किती येतं. माझ्याकडे मुली बिले नाही करत. एक मॅसेज आहे माझ्याकडे मोबाईल मध्ये पाहतो ना आपण कोणी नाणं दिलं की नाही व्हॉट्सअप कोणी काय टाकलं बरोबर नाही. आम्ही एकदाच पाहतो बुधवारी बरोबर कोणी नाणं दिलं बुधवारी पाहतो संध्याकाळी पाहतो बिलकुल वाचतो बरोबर आहे. आता ज्यांचं लग्न झालं नाही यांच्यासाठी एक मॅसेज देऊ. काही कोणीतरी बोला ना मॅसेज देऊ का. इथे किती मुली बघितल्या आता जॉईनिंग होऊन काम करायला लागल्यात बिना लग्नाच्या बघितल्या नाही. उद्या सोयरी काली अशी मुलगी जर पाहायला गेलात तुम्ही आणि मुलगी म्हणले काय करतो ती जर म्हणली समजा तुम्ही जर म्हणले लाईफस्टाईल करतो वेलकम. सर मी बघितलं आरटीपी मध्ये खूप छान वाटलं सावतर जोडीला अंकिता नाळे खरं जोरदार. आता वाटलं की माझ्या आयुष्यामध्ये हा बिझनेस खूप लेट आला. तुम्हाला काय वाटते मला माहिती लेट आला का लवकर आला. लेट आला तर आता लवकर सुरुवात करा. किती जण इमानदारीने सुरुवात करते. तुमचं भाग्य खाते तुम्ही आहात. हा पॉइंटला ह्या मॅसेजला मजाक समजू नका. कारण जेव्हा मी ड्रायव्हिंग करत होतो त्यावेळेस सर मला सुद्धा रिजेक्ट केलं जात होतं. याच काळेपणी ट्रक चालवणाऱ्याला आमची मुलगी द्यायची नाहीये बरोबर ना साहेब. आपल्या काळात होतं की नाही. हे काही खरं नसलं त्या लोकांचा बेवडे असतात दारू पितात काही पण बरोबर की नाही. अनुभव कारण ड्रायव्हर ते अशा सिच्युएशन मध्ये एक गळ्यात पडली कारण तिचा बापच ड्रायव्हर होता. आणि तो ड्रायव्हर असल्यामुळे मला ती त्याच्याकडे 5 मुली होत्या. आम्ही मला फुटा बिटा देऊ नका कारण मी ड्रायव्हर समजून घेतल्या भावना त्या ड्रायव्हरच्या सासऱ्याच्या भावना समजून घेतल्या आणि यश म्हणलं. बरं आता ज्या मुलीला पाहायला गेलो बोलवलं ती पाहिलीच नाही. तिची बहीण पाहिली. ऍडजस्ट नाही करायचं होतं मला. काय करायचं एक मॅसेज देतो तुम्हाला की माणसाच्या भावना काय पाहिजे का पाहिजे म्हणलं. ह्याला कोणतरी पाहायला येणार तुम्ही काही लग्न थांबणार नाही तुम्हाला दुसरे द्या. दोघीचं लग्न एका मंडपात तुमचा खर्च तेव्हापासून मी विचार करणार.